असं आहे की खरं तर अतिशय दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। एक आपल्या जिल्ह्यातली आपली लेक संपदा मुंडे हिने आत्महत्या केली। खरं तर ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे। आणि आज मुख्यमंत्री देवाभाऊ आज फलटणला आहेत। ज्या पोलीस स्टेशनचं देवाभाऊ तुम्ही उद्घाटन करायला चाललात, जर तुम्ही संवेदनशील असताल तर त्या पोलीस स्टेशनच्या भिंतीमधून तुम्हाला संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील। कारण ह्या संपदाला छळलं जातंय, हे काय आजपासून छळलं जात नाही। तिनं 6 जूनला तुमच्या DYSP कडे अर्ज दिला आणि 6 जूनला सांगितलं की कशा पद्धतीनं तिच्यावर खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला जातो आणि त्याची कुठलीही दखल DYSP ने घेतली नाही। का घेतली नाही? DYSP ला तिने 3 अधिकाऱ्याचे नाव हे त्या ठिकाणी सांगितले। त्याच्यामध्ये पाटील सर पोलीस उपनिरीक्षक, जायपत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक बदने हे मला खोटं फिटनेस सर्टिफिकेट द्यायला दबाव टाकतायत हे DYSP ला सांगितलं। DYSP ने कारवाई केली नाही म्हणून तिने जुलैमध्ये 13/8ला परत माहितीच्या अधिकारात मी दिलेल्या अर्जावर तुम्ही काय कारवाई केली हे त्या ठिकाणी विचारलं। 6 जून महिन्यात तिनं कंप्लेंट केली म्हणून पोलिसांनी तिची खोटी तक्रार केली आणि जुलैमध्ये त्याचा जबाब दिला। माझं म्हणणं आहे संपदाच्या हातावर जे नावं लिहिलेत ही तिची सुसाईड नोट नाही, तर हा जो जॉब तिने दिलाय मुख्यमंत्री महोदय, ह्या जॉब मध्ये जे जे नाव आहेत याच्यात तुमच्या खासदारांनी फोन करून तिला म्हणलंय। काय म्हणलंय तुमच्या खासदारांनी? की तुम्ही बीडचे आहेत म्हणून हे करताय का? फिटनेस सर्टिफिकेट देत नाहीत। कुणाचे फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते मुख्यमंत्री महोदय? जर तुम्हाला थोडी जरी नैतिकता असेल ना तर तुम्ही जरा चौकशी करा। स्वराज जे तुमचा कारखाना